जय हरी. एकादश स्कंध भाग 196. मनाचं विलक्षण सामर्थ्य याविषयी नाथ महाराज आपल्याला सांगत आहेत. शत्रुत्व करून किंवा मित्रत्व करून मन वश होत नसेल तर मनाची अगदी उपेक्षा करावी. मन म्हणेल ते करू नये, त्याला आपलं म्हणू नये. मन ज्याला सुख म्हणेल ते सोडून द्यावं, तसंच ज्याला दुःख म्हणेल तेही निश्शेष टाकून द्यावं. अशा रीतीनं सुखदुःखात जो उदासीनपणे राहील त्याचं मन आपोआप मरून जाऊन त्याला अलौकिक शांती मिळेल. सांगण्याचा भावार्थ असा की मी देह आहे हा देहाभिमान उत्पन्न होण्यास मनच कारण असतं. सच्चिदानंद स्वरूप आत्मा मनामुळे जीवत्व पावतो आणि आपल्या कल्पनेनं संसारात खरेपणानं गुंतून पडतो. तेल्याच्या घरातील घाण्याच्या बैलाप्रमाणे अहंकारानं आंधळा झालेला जीव संसार चक्रात फिरत राहतो. कर्म जडपणानं बाधतं, तर आत्मा ज्ञानस्वरूप असल्यानं त्याला कर्मदोष लागत नाही. मनाच्या ठिकाणीच कर्माचं बीज असतं आणि मनामुळंच सुखदुःख भोगावे लागतात. मन पूर्णपणे अविद्यात्मक आहे, म्हणून ते नाहीसं केल्याशिवाय अविद्या नाहीशी होत नाही. अविद्या नाहीशी झाली की देहावरील काळाची सत्ता नाहीशी होते. मन मनपणानं मरून जातं आणि देहात विधेय अवस्था प्राप्त होते. आत्मस्वरूपात सुखदुःख नाही, कल्पना नाही, दृश्याचा मागमूस नाही. सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे या अनुभवानं जगापासून पीडा झाली तरी उद्विग्नता येत नाही. म्हणून साधकानं अनन्य भावानं श्रीहरीला शरण जावं आणि त्याचं अखंड नामस्मरण करावं. ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करते त्याच्या शब्दामध्ये श्रीहरीची वस्ती असते. तो स्वतः तरून जातोच, पण जगालाही तारून नेतो. वैराग्यापेक्षा जगामध्ये दुसरं थोर भाग्य नाही. विवेक वैराग्यानं संपन्न पुरुष आत्मज्ञानापर्यंत सहज पोहोचतो. त्याच्या अंतःकरणाची वृत्ती चित स्वरूपाकडे जडते आणि त्यामुळं तो खरी आत्मशांती भोगतो. या 23व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला हे समजलं की वैराग्य हे अतिशय गरजेचं आहे, पण ते वैराग्य कसं, विवेक वैराग्य पाहिजे आणि मग आत्मज्ञान प्राप्त होतं. जो निज मनाते जिंकोनी, नाथ महाराज सांगतात, जो निज मनाते जिंकोनी जनी पावला जनार्दनी, तो धन्य धन्य त्रिभुवनी, त्याचेनी अवनी पवित्र, त्याचेनी अवनी पवित्र. 23व्या अध्यायाला इथेच पूर्णविराम देऊन 24व्या अध्यायामध्ये काय दिलेलं असेल त्याचा आपण थोडासा विचार करूया. की या 24व्या अध्यायामध्ये भू, भुव, स्वह इत्यादी लोकांचं वर्णन आलेलं असून सप्त पाताळांचंही वर्णन दिलं आहे. वेदांतानं पुनर्जन्म मानलेला असल्यानं या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला गतेतिहास असतो, तसाच भविष्यकाळपणा असतो. मागचा इतिहास घडूनच गेल्यानं त्याची अधिक चिकित्सा करण्यात अर्थ नाही, परंतु पुढची गती आपल्या साधनेवर अवलंबून असते. म्हणून कोणत्या कर्मानं कोणती गती मिळते ते सांगणं आवश्यक असतं. भगवंताच्या नादी लागलेल्या पुरुषांना सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता अशा 4 प्रकारच्या गती मिळतात. परंतु या 4 पैकी भक्तीची प्राप्ती ही जी 5वी गती आहे ती प्राप्त झाली असता ब्रह्मज्ञानसुद्धा तुच्छ वाटतं, असं आपलं स्पष्ट मत नाथांनी इथं मांडलं आहे. भक्ती म्हणजे निर्बलाची शरणांगती नसून अत्यंत सबल मनानं भगवंतावर केलेली अनन्य प्रीती होय. ज्ञानमार्ग काय किंवा योगमार्ग काय एका दृष्टीनं या दृश्य विश्वाला बाजूस सारतो, पण भक्तिमार्गात आनंदरूप परमात्मा दृश्य रूपानं विश्वात प्रगट होतो अशी भक्तांची प्रचिती असल्यानं त्यांच्या जीवनाला मोठं रसमय स्वरूप येतं. म्हणून प्रत्येकानं भक्तिमार्गानं जाणं इष्टच आहे.
अगदी मोठा ब्रह्मज्ञानी माणूस जरी झाला तरी तो साक्षात्कारामध्ये अनुभवलेलं परब्रह्म वर्णन करताना त्याला भाषा वापरावी लागते. भाषा म्हणजे मानवी जीवनाचं प्रतिबिंब होय. भाषेमध्ये असणारा याचा जो अर्थ व्यक्त करण्याची शक्ती मानवी जीवनाच्या कक्षेपलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून मूळ परब्रह्म कसं आहे आणि त्यापासून हे दृश्य विश्व कसं निर्माण झालं याचं वर्णन करण्याचा प्रसंग आला असता ज्ञानी पुरुष पतीपत्नीचा दृष्टांत घेतात. हा दृष्टांत घेण्याचा हेतू असा की एकमेकांवर अनन्य प्रेम करणारी पतीपत्नी देहानं दोन असली तरी अंतःकरणानं एकरूप असतात. त्याचप्रमाणे विश्वामध्ये शिवशक्तीचा खेळ दोनपणानं दिसला तरी मुळात ती दोघं एकच परमात्म स्वरूप आहेत. वास्तविक परमात्म्य स्वरूपाकडून पाहिलं तर हे दृश्य विश्व झालंच नाही. त्याचं वर्णन करणं म्हणजे वांझेच्या पुत्राचा विवाह समारंभ करण्यासारखं आहे. मानवी भूमिकेवरून पाहिलं असता एकमेकांपासून निराळी नसून निराळी भासणारी शिव आणि शक्ती यांचा हा अवाढव्य व्यवहार आहे असं म्हणावं लागतं. त्यात देखील शिव किंवा ईश्वर हा ना पुरुष ना नारी असा आहे. त्याला पुरुषत्व देऊन आणि त्याच्याशी अतिप्रसंग करून महामाया विश्वाचा डोलारा उभारते. सद्गुरू या सगळ्यांच्या पलीकडे आहेत आणि व्यक्तातील सद्गुरू ते या अर्थानेच नाथ महाराज आपल्याला इथे सांगत आहेत की सद्गुरू या सगळ्यांच्या पलीकडे आहेत. तिथे सच्चिदानंद देखील उरत नाही. अशा सद्गुरूंची थोरवी सांगता सांगता आपण तोच बनून गेलो असा स्वतःचा अनुभव नाथांनी वर्णन केला आहे. नाथ महाराज म्हणतात की ओंकार रूप सद्गुरू गुणातीत आहे, व्यक्त आणि अव्यक्त यांच्या पलीकडे आहे. त्याच्यामध्ये द्वैताचा मागमूस नसल्यानं शुद्ध अद्वैत हेच त्याचं वस्तिस्थान आहे. त्यांच्या ठिकाणी शब्दासगट वेद लीन होतो, सूर्यचंद्रासगट विश्व अस्त पावतं. एका अद्वयानंदाशिवाय दुसऱ्या कशाचाही मागमूस तिथे नाही. हे जर खरं तर तिथे प्रकृती पुरुषांची कहाणी मीतूपणानं सांगणं हे अज्ञानाचंच लक्षण आहे. जो जन्मलाच नाही त्याचं श्राद्ध करत नाहीत किंवा वांझेच्या मुलाचा विवाह संभवत नाही तसा प्रकृती पुरुषांचा विचार आहे. मूळ स्वरूप एकच एक खरं. त्या एकातच अनेकपणा दिसला तरी एक पण न मोडता तसंच राहिलं. अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीत जो पुरुष तोच स्त्री होतो त्याप्रमाणे परमात्मा एकपणानं एकच असून प्रकृती पुरुषारूपानं तो नांदतो. प्रकृती मोठी पतिव्रता असल्यानं पुरुषावर एकात्म भावनेनं अत्यंत प्रेम करते. क्षणभर देखील वेगळी होऊन पाऊल टाकत नाही. दोघांचं राहणं, बसणं, खाणं, बोलणं, करणं सदोदित एकाच सत्तेखाली आणि एकाच जीवानं घडतं. विषसुद्धा ती एकमेकांशिवाय घेत नाहीत. असं दोघांचं अलौकिक प्रेम आहे. प्रकृतीर विलक्षणच आहे. मूळ नपुसक स्वरूपाला तिनं पुरुषत्व दिलं आणि तो तिच्या अधीन होऊन राहिला. मग हा तिच्याच डोळ्यांनी पाहतो, तिच्याच तोंडानं बोलतो, तिच्यामुळं सुखदुःख आणि बंधमोक्ष भोगतो. कर्म करतो, पाप पुण्य करतो आणि स्वतःला ब्रह्म म्हणवतो. दोघांचं नातं विलक्षण आहे. दोघे सख्खी भावंड आहेत किंवा तो बाप ती कन्या आहे किंवा ती आई तो मुलगा. या दोघांनी अगम्य गमन करून हे संबंध विश्व निर्माण केलं. प्रकृती खरं म्हणलं तर म्हणजे प्रकृती खरं म्हटलं म्हणजे पुरुषाचीच शक्ती आहे ना. वास्तविक त्याला रूप नाही, नाव नाही, काळ वेळ नाही, गाव नाही, ठाव नाही, स्वतःचं ठिकाण नाही, पण तिच्या संगतीनं तो शिवपणाचे सारे डोहाळे भोगतो आणि आपलं शिवत्व वाढवतो. त्याची प्रिया क्षणभरही त्याला दिसली नाही तर तो आपलं शिवत्व सारं सोडून देतो. प्रकृती मोठी आहे, पतिव्रता आहे. स्त्री रूपानं ती शिवाची पूजा करते आणि दोघांच्या संयोगातून संबंध विश्व जन्म पावतं. या दोघांशिवाय तिसरं काही या जगात आढळत नाही. तो नसेल तर ती निखालस नाहीशी होते आणि ती नसेल तर तो असून नसल्यासारखा होतो.
त्या निसंग पुरुषाला प्रकृतीनं दृश्यात गुंतवला आणि अनेक कर्माचे सुखदुःखादी भोग भोगायला लावले. ती जे मिळविल तेच तो खातो आणि रात्रंदिवस सूक्ष्म वासनारूप शेवया खात राहतो. तिच्या भेडेनं तो केवळ वेडा बनला आणि आपलं मूळ स्वरूप विसरून दीन झाला. अशा जीवपणानं दैन्य भोगणाऱ्या शिवाला मूळ स्वरूपात न्यायला गुरुराजच उपयोगी पडतात. त्याच्या एका शब्दाबरोबर जीवाचा जीवपणा नाहीसा होतो. शिवाला शिवपदावर जागा मिळते. माया मिथ्या होऊन नाहीशी होते आणि अद्वयानंदाचं भांडार उघाडतं. सद्गुरूशिवाय मीपणा नाहीसा होऊ शकत नाही. माझे मीपण जनार्दन स्वतः झाल्यानं तोच आडनावानं एकनाथ झाला आहे. आणि आपणही सगळे, तुम्ही श्रोते, जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.